दिवसाच्या दिवशी तिला एवढं मोठं सरप्राईज नंदिनी आणि पार्थला द्यायचं असतं, ते म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी लपवलेलं प्रेम प्रकरण. तिला असं वाटतंय की आजच ती संधी आहे मी सगळ्यांना सांगून टाकावं. त्यामुळे तिने गेमच्या माध्यमातून जीवाला तो टॅटू दाखवण्यासाठी डेअर पण दिलेलं असतं, ट्रस्ट पण दिलेलं असतं. तरीसुद्धा जीवा काही करतच नसतो आणि तेव्हाच आता तिकडे मिथून काका बघतात तर फ्यूज गेलेला असतो आणि म्हणूनच ते फ्यूजच्या बहाण्याने का होईना पण जीवा वाचतो आणि पार्थ म्हणतो की बस झाला आता गेम. कारण मिथून काका म्हणतात की मला खूप भूक लागली आहे आणि आता लवकरात लवकर तुम्ही जेवणाची अरेंजमेंट करा. तर नंदिनीने मटण बनवलेलं असतं म्हणून मिथून काका तिला म्हणतात की तू किचनमध्ये जा नंदिनी आणि मटण शिजले का हे बघ बरं अगोदर, कारण माझ्या ना पोटात खूप कावळे कावकाव करतंय, आता मी नाही कंट्रोल करू शकत भुकेला. तेव्हा आता पार्थ म्हणतो की ठीक आहे गेम बंद आणि आता पुढच्या कामाला तयारी करा. इकडे मात्र काव्याचा जीव आता कासावीस व्हायला लागतो की आता काय होईल, म्हणजे जीव आज पण वाचला का, असं होणार नाही, असं मी होऊच देणार नाही. आत्ता माझ्या तावडीतून तो सुटलाय पण पुढे मी 12 वाजेच्या अगोदर हा पुरावा समोर आणणारच, असं आता ही काव्या मनाशीच म्हणत असते. तरी काव्य आता नंदिनी आणि काव्या दोघी किचनमध्ये असतात. तर नंदिनी आता म्हणत असते काव्याला की तुला काय गरज होती जीवाचं असं डेअर करण्यासाठी, ते लाजत होते, त्यांना नसेल दाखवायची त्यांचा टॅटू म्हणून तू इतका फोर्स करशील का गं, त्यांची बायको मी आहे, तू का इतकं इंटरफेअर करते. तेव्हा काव्या म्हणते की मी करेलच ना ताई. मला एक सांग, सपोज तुझ्या समोर एक मुलगी आली आणि तिचं नाव सपोज काव्य आहे आणि ती तुझ्याकडे दात मागते, कारण तुमचं लग्न हे असं अचानक झालंय पण त्याचं प्रेम प्रकरण करणारी जी काही त्याची गर्लफ्रेंड आहे ती समोर आली आहे तुझ्या आणि ती तुझ्या आनंद निवासमध्ये येऊन तुझ्याकडे दात मागते, म्हणजे तिला न्याय हवा आहे. ती असं म्हणते की आज माझा जीवा तुझा झालाय आणि मला माझा जीवा परत कर, तेव्हा तू काय करशील ताई. तेव्हा आता असा प्रश्न विचारल्यामुळे नंदिनी जरा चकितच होते की काव्या मला असं का म्हणते की माझ्यासमोर एक मुलगी, म्हणजे काव्या तुला नक्की काय म्हणायचे. अगं तुला झालंय काय काव्य, इथे आल्यापासून मी बघते तू सारखं त्यांच्या टॅटूबद्दल का बोलत आहेस. त्यांच्या गर्लफ्रेंडशी मला काहीही घेणं देणं नाही अगं, कारण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून तर आत्ताचा प्रवास आमच्या दोघांचा व्यवस्थित चाललाय गं, मला त्या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही आहे. आणि त्यांच्या प्रेम प्रकरणातली ती मुलगी आणि मी, आमच्या दोघांमध्ये जीवा आता फक्त तिच्याशी कंपॅरिझन नाही करत, माझ्याशी कंपॅरिझन करतात ते, त्यामुळे मला फार काही वाईट वाटत नाही आहे. आणि त्यांना जेव्हा कधी वाटेल ना की तो टॅटू मला दाखवायचा तेव्हा ते दाखवतील, म्हणून आपण त्यांना असं फोर्स करून त्यांच्याशी वाद घालून तिचं नाव जाणून घ्यायचं हे मला पटत नाही आहे काव्या. आणि तुला एक सांगू का, आता आहे ना हा विषय इथे स्टॉप कर, मला ह्या विषयावर कोणतीच चर्चा करायची नाही आहे, कारण आपण इकडे जीवाचा वाढदिवस साजरा करायला आलो आहे आणि इथे वादविवाद मला नको आहे ते, समजलं. काव्य आता याच्यापुढे एक शब्दसुद्धा काढायचा नाहीस, असं आता नंदिनी तिला सांगूनच देते. आणि मग आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर काव्याला खूप राग येतो, तिचा खूप संताप झालेला असतो. तिकडे बाहेर आता हा जीवा शेकोटी पेटवून त्या शेकोटीकडे एकटक बघत असतो. आज त्याला रडू आले कारण त्याच्या हातामध्ये काव्य आणि जीवाचा त्या दोघांचा फोटो असतो काव्याबरोबरचा. आणि ते दोघं जण जेव्हा पहिल्यांदा तिथे आले होते तेव्हा त्याने एक कविता लिहिली होती, तर ती कविता आणि त्याच्या मागे तो फोटो असं तो घेऊन त्या आठवणींना आता उजाळा देत असतो. त्याच वेळेला मिथून काका अचानक येतात आणि मग आता जीवा खूप घाबरतो आणि उठून उभा राहतो आणि म्हणतो की काका तुम्ही इथे. तेव्हा मिथून काका म्हणतात का घाबरलास का, अरे तुझ्या हातात जो फोटो आहे ना तसे हजारो फोटो मी लपून ठेवले आहे, हे तुला समजते का. तेव्हा जीवा म्हणतो काय काका, म्हणजे तुम्ही आमच्या रूममधलं सगळं सामान तुम्ही उचललं का तिथून. मी त्याच गोष्टीचा विचार करत होतो, कारण तुम्ही तसं रिॲक्ट होत नव्हतात म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की काय चाललंय. तेव्हा आता मिथून काका रडायला लागतात आणि म्हणतात की काय रे जीवा, काय करून घेतलेस तू अशी अवस्था, तू का लग्न केलंस नंदिनी बरोबर, जर तुझ्या मनात काव्या होती तर तेव्हाच का तू हे लग्नाला तयार झालास. तेव्हा आता जीवा म्हणतोय की मला बोलण्यापेक्षा हा विचार करा ना काका, अगोदर काव्याने माझी फसवणूक केली. मी जेव्हा नंदिनीला वाचवायला तिकडे गेलो होतो गाडीमागे, तेव्हा इकडे पार्थबरोबर तिने लग्न करून घेतलं का, ती तेव्हा त्या 4 चौघांमध्ये घाबरली होती का. नाही, पण तिने एवढं तर सांगायला पाहिजे होतं ना की माझं जीवावर प्रेम आहे. तेव्हा तोंड बंद केलं आणि माझ्या भावाबरोबर तिने लग्न केलं. आणि आता काय तर आता तिला मी हवा आहे, कशासाठी, किती उठाठेवी करते ती. मग आता मिथून काका म्हणतात की मला माहीत आहे जीवा, अरे तिने हा गेम त्याच्यासाठीच काढला होता जेणेकरून तिला तुझा टॅटू दाखवायचा होता ना नंदिनीला. पण मग मला सगळं माहीत होतं काव्याचं काय चाललंय, म्हणून मी तिथून बघत होतो तुमचा गेम आणि मग माझ्या लक्षात आलं की टॅटू दाखवण्यासाठी हिने डेअर लावले आणि म्हणून मी खाली गेलो आणि पटकन लाईट ऑफ करून टाकल्या. तेव्हा जीवा म्हणतो काय काका, ह्या लाईट तुम्ही ऑफ केल्या. तेव्हा मिथून काका म्हणतात हो, कारण तुझं सत्य समोर येणार होतं ना, म्हणूनच लाईट घालवली आणि पटकन फ्यूज गेला असं समजून पुन्हा लाईट 5 ते 10 मिनिटांनी लाईट आणली आणि इकडे तुमचं गेम बंद होण्यासाठी भूक लागली म्हणालो. मग आता जीवा म्हणतो की काका खरंच आज तुमच्यामुळे मी वाचलोय. तेव्हा काका म्हणतात की अरे करायचं काय पण पुढे, मला मार्ग सांग, तुला काय करायचं आहे.
तेव्हा आता मी जातो आणि पार्थला सांगतो की तू नंदिनीला डिवोर्स दे, कारण तुझं आणि काव्याचं प्रेम आहे मी सांगून देणार आता. तेव्हा जेव्हा म्हणतो काका काय साध्य काय होणार आहे हे करून. अहो त्या काव्याने माझ्याशी खोटेपणा केला आणि पार्थबरोबर लग्न केलं, म्हणजे माझ्या भावाशी, आणि आता काय तर तिने लग्न मोडायचं त्या माझ्या भावाबरोबर, आणि उद्या काय तर भावाच्याच बायकोबरोबर लग्न केलं असा डाग मला लागेल, त्याचं काय. आणि नंदिनीच्या जीवाचं काय. तिने तर पूर्णपणे हार मांडली होती, तेव्हा मी तिला तिची मान वर केली, तिच्याशी लग्न केलं, 4 चौघांमध्ये तिचं नाव खराब झालं. आणि त्यानंतर तिने आत्तापर्यंत मला खूप सुख दिले काका, कारण ती माझ्या नाश्त्यापासून, माझं कपाट आवरण्यापासून, माझी रूम स्वच्छ ठेवण्यापासून सगळं काही ती बघते. भले मी तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही, पण तिच्या परीने ती पूर्ण प्रयत्न करते, कारण तिचा माझा जीव अडकला आहे. तेव्हा आता मी असं फसवणूक नाही करू शकत. आता आमचं प्रेम प्रकरण होतं तो भूतकाळ झाला, पण वर्तमानामध्ये आता नंदिनीच माझी बायको आहे, हेच मला आता समजून जावं लागणार आहे पुढे. तेव्हा मिथून काका म्हणतात की पण हे इतकं सोपं आहे का. तू तुझ्या आठवणी कशा विसरशील. एकतर आजकालच्या पोरांचं प्रेम म्हणजे काही वेगळंच असतं. तेव्हा आता तुला तिच्या आठवणींमध्ये तू आत्ता तिच्याच आठवणींमध्ये होतास ना, मग पुढे जाऊन ह्या आठवणी विसरू शकणार आहेस का. तेव्हा जेव्हा म्हणतो की हे बघा काका, आमच्यामध्ये प्रेम फक्त नावाला होतं, आम्ही तसं काहीच केलेलं नाही आहे. आमच्यामध्ये मैत्री जास्त होती, कारण साधा फ्लँकीसुद्धा काव्याला नको होता, कारण तिने सांगितलं होतं जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी नकोच. तिला राग यायचं मी असं काही म्हटलं होतं, त्यामुळे आमच्यामध्ये असं जास्त काही जवळीकता नव्हतीच. एक फ्रेंड्स म्हणून आम्ही एकत्र यायचो आणि प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायचं, फक्त एवढंच व्हायचं आमच्या. त्यामुळे मला जास्त त्रास नाही होते. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तेव्हा काव्याने मी येण्याची वाट पाहिली असती तर हा दिवस आलाच नसता. तिने तर माझ्या भावाबरोबर लग्न केलं आणि आता माझ्या पाठी लागली की सत्य समोर आणावं आणि मी पुन्हा तिचा व्हावा. हे कसं शक्य आहे, कारण आता 2 महिने उलटून गेले आहे आमच्या लग्नाला आणि मला आता मागे वळून बघायचंच नाही आहे. तेव्हा आता मिथून काका रडत असतात. ते म्हणतात की तू निदान काकाला तरी विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगायला हवी होती जीवा. अरे मी नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता. तेव्हा आता जीवा घाबरतच म्हणतो की काका, आमच्या रूममधलं ते सामान, त्या सगळ्या आठवणी तुम्ही काय केल्या. तेव्हा मिथून काका सांगतात की अरे मी त्या अडगळीच्या रूममध्ये एक सुटकेस आहे, त्या सुटकेसमध्ये सगळं काही भरून ठेवलेलं आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो काका काहीही करा, पण ते आजच्या आज जाळून टाका, म्हणजे काव्याच्या हाती काहीच लागायला नको आहे, कारण ती आज तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. तिला तुम्हाला दाखवायचं आहे नंदिनी आणि पार्थला. उद्या ती घरच्यांना पण काही दाखवून आमचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आणायला उशीर लावणार नाही. तेव्हा मिथून काका म्हणतात की तू काळजी करू नकोस जीवा, एक काम करतो, तुम्ही सगळे आज इथे मुक्काम करणार आहात ना, मग राहते ती सुटकेस अडगळीच्याच खोलीमध्ये. मी काय करतो, उद्या सकाळी तुम्ही निघून गेले ना की त्याची विल्हेवाट लावतो आणि मग मी मागून येतो. पूर्ण पुरावे मी जाळून टाकेल बस. मग आता इकडे विक्रम हे मानिनीचं टेन्शन पाहून आता त्यांना खूप विचार यायला लागतो, म्हणून ते पण ठरवतात की मी पण आता पार्थला कॉल करून विचारायला पाहिजे की तिकडे काय चाललंय. म्हणून आता ते फोन करतात आणि म्हणतात की बड्डे बॉयचा मोठा भाऊ, अरे काय चाललंय तुमचं, मस्ती मजा करताय ना, एन्जॉय करत आहात ना. मग आता पार्थ म्हणतो हो बाबा, आम्ही एकदम व्यवस्थित आहोत, एकदम ठीकठाक, तुमचं काय चाललंय. तेव्हा आता विक्रम सांगतात की अरे आमचं काय चालणार आहे, तुझी आई बघ ना, झोपतही नाही आहे, आता 12 वाजत आले तरीसुद्धा ती जागीच आहे, ती विचार करते की तिचा जीवा ठीक तर असेल ना. तेव्हा पार्थ म्हणतो अचानक जीवा ठीक असेल म्हणजे, जीवाला काय झालंय, तो तर ठीक आहे, इथे एन्जॉय करते तो. तेव्हा आता विक्रम सांगतात की अरे नाही, आपल्या एरियातले ते जे काही नाठे गुरु जे आहे ना, त्यांनी असं सांगितलं मानिनीला की जीवाला अग्नीपासून धोका आहे आणि तेव्हापासून तुझी आई खूपच टेन्शन घेते. त्याच वेळेला आता आवाज ब्रेक व्हायला लागतो, नेटवर्क गेलेलं असतं, म्हणून हा पार्थ हॅलो बोला ना बाबा, तुमचा आवाजच येत नाही आहे, म्हणून आवाज देऊ लागतो. पण आता विक्रमचं सगळं काही बोलून झालेलं असतं, त्यातला एकही शब्द पार्थला कळालेलाच नसतो. म्हणून आता पार्थ रेंज यावी म्हणून इकडे तिकडे नेटवर्क शोधत आता अडगळीच्या रूमकडे आलेला असतो. मग आता मानिनी झोपतच नसते, तर विक्रम सांगायला लागतात की अरे पार्थ, तुला समजलं का मी आता काय म्हणालो ते. पार्थ म्हणतो नाही ना बाबा, तुम्ही काय म्हणाले मला एक शब्द पण नाही कळाला. पार्थ जीवाचं काय म्हणत होतात तुम्ही. तेव्हा आता विक्रम म्हणतात की काही नाही रे, ते गुरुजींनी सांगितलं ना अग्नीपासून धोका आहे म्हणून. आत्तासुद्धा पार्थला आवाज गेलेलाच नसतो आणि तो हॅलो हॅलो करायला लागतो. आता मात्र विक्रम म्हणतात की पार्थ जाऊ दे, मला एवढंच ऐकायचं होतं, तुम्ही ठीक तर आहात ना, मग एन्जॉय करा, बाकीचं सांगतो मी तुला घरी आल्यावर. मग जीवाचं काय बाबा, तुम्ही आत्ता काहीतरी म्हणाले ना. तेव्हा काही नाही, जीवाचा वाढदिवस व्यवस्थित साजरा करा असं मला म्हणायचं होतं. असं म्हणून ते आता पार्थला म्हणतात की आता फोन ठेव, चल मी मानिनीला झोपायला आता घेऊन जातो, तिला खूप टेन्शन आलं होतं आणि म्हणून मला खात्री करायची होती की तुम्ही आनंदात आहात की नाही. आता सांगतो मी तुझ्या आईला की सगळे काही सुखरूप आहेत असं. मग आता अडगळीच्या रूममध्ये आल्यावर पार्थचं अचानक त्या सुटकेसकडे लक्ष जातं आणि तो फोनच्या नादामध्ये ती सुटकेसला हात नाही लावत, पण त्याला वेगळं काहीतरी दिसतं की ही सुटकेस अडगळीच्या रूममध्ये आणि एवढी स्वच्छ, कारण बाकीचं अडगळीचं सामान पूर्ण धुळीने भरलेलं असतं. तेव्हा पार्थला थोडा संशय येतो, पण तरीसुद्धा तो आता तिथून रेंज नेटवर्कच्या नादामध्ये इकडे तिकडे फिरायला लागतो. तर इकडे आता नंदिनी काव्याला म्हणते की हे बघ काव्या,
आता फक्त 12ला 5 कमी आहे, तेव्हा आपण खाली जाऊया आणि आता बर्थडे सेलिब्रेट करूया. तर ही नंदिनी खूप चिडलेली असते. ती मनातच असं म्हणते की ताई, तू 12 वाजता जीवाच्या बर्थडेचा केकचं सेलिब्रेशन करायच्या मागे लागली आणि मी आमचं सत्य समोर आणण्याच्या. आता पाहूयात कोण सरस ठरतं. असं म्हणून त्या दोघी खाली येतात. तर आता काव्या ही जीवाला म्हणते की नंदिनी आणि पार्थ इथे येत आहेत, त्याच्या अगोदर ठरवून घे की सुरुवात कोणी करायची. म्हणजे आज मला सत्य सांगायचं ना आपल्या दोघांचं. मग माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण मग मी जेव्हा आता तुला कबूल करायला लावेल सगळ्या गोष्टी, तेव्हा तुला सांगावेच लागतील. लगेच जेव्हा म्हणतो की काव्या, तू हे काय सिद्ध करायला निघाली आहेस? अगं, जेव्हा आपलं पहिल्यापासून जे नातं होतं ना, ते आता राहिलंच असं नाही आहे. तेव्हा आता तू किती माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न कर, पण मी तुझ्यापासून अजून दूर जाईल. कारण आता नंदिनी माझी झाली आणि तू पार्थची. तेव्हा आता काव्याला धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.